नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ विनायक कांदळकर, लेक्चरर इन सिव्हिल इंजिनिअरिंग. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर जेई एक्झाम्स. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी WRD, ZP आणि MIDC जेईसाठी 2019 साली ॲप्लिकेशन फॉर्म भरले असतील. त्या ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर त्याचे काही एक्झाम्स आहेत त्या अजून देखील रखडल्या आहेत. एक साधारणतः SABC रिझर्वेशनचा निकाल लागल्यानंतर आणि कोविडची सिच्युएशन जर सर्व काही ठीक असेल तर या एक्झाम ज्या आहे ह्या लवकरात लवकर होणार आहेत. तुम्ही तुमचा जो काही अभ्यास जो आहे तो व्यवस्थित सुरू ठेवायचा आहे. तुमचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करा तुम्ही, कारण ह्या ज्या काही एक्झाम्स आहेत ज्यावेळेस होतील, जसे की WRDच्या 500 जागा, ZPमध्ये ज्या काही जागा असतील, MIDCमध्ये या ZP आणि MIDCमध्ये कमी जागा आहेत, परंतु WRDच्या ज्या काही 500 जागा आहेत ते तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, तर तुमचं प्रिपरेशन चांगलं करून ठेवा तुम्ही. फक्त की जेव्हाही एक्झाम होईल आत्ता एवढ्यात तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या जागेमध्ये सिलेक्शन हे फिक्स असलं पाहिजे. ओके, आता एक साधारणतः काही मुलांचं प्रिपरेशन झालेलं आहे, परंतु रिव्हिजन कशी करावी किंवा MCQ कुठून सॉल्व करायचे असे काही मुलांचे डाऊट्स आहेत, किंवा काही जणांनी आज फॉर्म तर भरलात पण अभ्यास केला नसेल, तर हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला WRD किंवा इतर कोणतीही जेईची जी एक्झाम जे तुम्ही देणार आहात त्यासाठी तुम्हाला नक्कीच गायडन्स देणार आहे ह्या व्हिडिओ थ्रू. ओके, त्याचं प्रिपरेशन कसं करायचं जेईसाठी हे तुम्हाला मी सांगतो. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जेईच्या एक्झामसाठी एक लक्षात ठेवा की आपल्याला बेसिक क्वेश्चन्स असतात आणि या बेसिक क्वेश्चन्सच तुम्हाला त्या ठिकाणी डेप्थमध्ये विचारले जातात. जसं तुम्हाला फोर्सचं SI युनिट माहीत आहे पण डायमेन्शनल युनिट माहीत नसेल, है ना, ही बेसिक गोष्ट आहे. ह्याच अशा टाईपचे क्वेश्चन्स असतील, किंवा टेक्निकल टर्म्स विचारले जातात काही, है ना, ॲक्विटार्ड, ॲक्विफ्यूज, ॲक्विक्ल्यूड काय आहे, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी काही फॉर्म्युलाज विचारले जातात. जसं हायवे इंजिनिअरिंगमध्ये साईड डिस्टन्सचा फॉर्म्युला, इंटरमिडिएट साईड डिस्टन्स किंवा स्टॉपिंग साईड डिस्टन्सचे फॉर्म्युला असतील, किंवा न्यूमरिकल्स विचारले जातात, है ना. इरिगेशनमध्ये ड्युटी डेल्टावरचे न्यूमरिकल्स असतील, किंवा एन्व्हायरमेंटमध्ये वॉटर डिमांडवरचे काही न्यूमरिकल असतील, फायर डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठीचे वगैरे, असे सिम्पल बेसिक न्यूमरिकल असतात तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड, है ना. तर आता मुलांचे काही प्रश्न आहेत असे की जसं की पहिला तर एक एक्झाम कधी होणार, तर सिच्युएशन पाहून सांगता येत नाही आहे, अनप्रेडिक्टेबल आहे, पण लवकरात लवकर होईल एक्झाम. ओके, सेकंड थिंग, सर एक्झामचं पॅटर्न चेंज होईल का? WRDने जो काही सिलेबस दिला आहे, ऑफिशियल सिलेबस है ना, जे काही नोटिफिकेशनमध्ये जो सिलेबस आहे तो इथं आहे. एक्झामचं पॅटर्न तर असं आहे की 60 क्वेश्चन्स टेक्निकल आणि 40 क्वेश्चन्स नॉन टेक्निकलवरती राहतील. ओके, आता नॉन टेक्निकल आणि टेक्निकल हे जे काही 60-40 वेटेज आहे हे तर चेंज होणार नाही, परंतु क्वेश्चनची लेवल ही मात्र चेंज होते. जसं की मित्रांनो तुम्हाला जरी मी ते शो केलं, ओके बघा इथे एकदा लक्ष द्या. जसं की WRD 2016मध्ये RCC, फ्लुइड मेकॅनिक्स, सर्वेइंग, जिओटेक आणि इरिगेशनचं वेटेज बघा तुम्ही, तिन्ही शिफ्टमध्ये भरपूर जास्त प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. परंतु तुम्ही इथे पाहू शकता CPM पर्ट, बिल्डिंग मटेरियलवरती किंवा एन्व्हायरमेंटवरती, स्टीलवरती क्वेश्चन्सच नाही, फार कमी क्वेश्चन्स आहेत. ओके, अगदी 1-2 क्वेश्चन्स या ठिकाणी आलेले आहेत. त्याच जागी 2016मध्येच, ठीक आहे, जसं की PWD 2016ची जर एक्झाम पाहिली तुम्ही, बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शनवरती भरपूर प्रश्न होते. जवळपास एक साधारणतः है ना 16-14 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यांनी. बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शनवर भरपूर प्रश्न पाहायला मिळत आहेत. एन्व्हायरमेंट जिथे तुम्हाला 1-2 क्वेश्चन होते त्याच जागी 4-7 असे क्वेश्चन्स पाहायला मिळत आहेत. ओके, तर सब्जेक्ट वेटेज व्हॅरी झालेलं आहे ना. 2016मध्येच एक त्या ठिकाणी PWDची एक्झाम होती, दुसरी WRD 2016मध्ये एक्झामची जी काही वेटेज आहे सब्जेक्टचं ते व्हॅरी झालेलं आहे. सिमिलरली महापरीक्षा पोर्टलने ज्यावेळेस एक्झाम घेतली तर जिओटेकवरच खूप जास्त भर दिला आहे ना. जिओटेक, फ्लुइड मेकॅनिक्स, सॉम, हायवे, एन्व्हायरमेंट ह्या क्वेश्चनवर फोकस जास्त होता. 2016 साली जे PWD मध्ये बिल्डिंग मटेरियल जे जास्त वेटेजला होतं ते इथं तुम्हाला फार कमी वेटेजला किंवा विचारलं गेलं नसेल. काही एखादा 2 क्वेश्चन्स तुम्हाला, जेवढेही महापरीक्षाचे क्वेश्चन्स दिसतील महापरीक्षा पोर्टलने विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शनवरती क्वेश्चन्स फार कमी आहे. बघा इथे दिसतंय तुम्हाला 2 किंवा 1च क्वेश्चन आलेला आहे. सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट WCD जेईचा जो पेपर होता 2019चा, तर बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शनचं वेटेज व्हॅरी झालं आहे. सर्वेवरती पण फार कमी क्वेश्चन आहे आणि कम्पॅरेटिव्हली जिओटेक, हायवे, FM ह्या सब्जेक्ट्सवरती वेटेज जास्त आहे. म्हणायचं एकच आहे की ज्या वेळेस एक्झामचं पोर्टल किंवा एक्झामची जे काही एक्झाम घेणारी कंपनी आहे, पेपर सेटर चेंज झाला की एक्झामचे जे काही सब्जेक्ट जे आहेत फेवरेट सब्जेक्ट ते व्हॅरी होतात आहे ना त्यांचे, तर त्यानुसारच
क्वेश्चनचं सब्जेक्टचं जे काही वेटेज आहे ते व्हॅरी होणार, हे फिक्स आहे. लक्षात घ्या, सब्जेक्टचं वेटेज हे व्हॅरी होणार. त्यामुळे सगळे जेवढे पण सब्जेक्ट्स आहेत हे प्रॉपरली इक्वल डेप्थने करून ठेवा, कारण कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज राहील हे सांगता येत नाही. ओके, आता पहा मित्रांनो, हा जो काही सिलेबस दिलाय यानुसार डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस आपल्याला फर्स्ट स्टेप जेईच्या एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात पहिले त्याचा सिलेबस समजून घ्या. ज्या मुलांचा अभ्यास झाला नाही, अजूनही अभ्यास केला तर ते पूर्ण करू शकतात व्यवस्थित. फक्त डेडिकेटेडली तुम्ही जास्तीत जास्त वेळ या एक्झामसाठी द्या. इंग्लिश आणि मराठीचा हा सिलेबस आहे. इथे व्यवस्थित तुम्हाला दिसतंय की सिनोनिम्स, अँटोनिम्स, वोकॅब्युलरी म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम्स, फ्रेजेस आणि ग्रामर ह्यावरती सिलेबस दिलेला आहे, तर ह्यावरतीच क्वेश्चन राहतील. यासाठी तुम्ही बुक वापरू शकता, जसं की मार्केटमध्ये बाळासाहेब शिंदेचं बुक असेल, हे बघा इथे लिहून ठेवतो मी, है ना. मराठी आणि इंग्लिशसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं बुक यूज करू शकता. बाळासाहेब शिंदे इंग्लिश आणि मराठी ग्रामरसाठी बुक मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होईल किंवा मिळून जाईल. सध्या या सिच्युएशनमध्ये कोणाकडे नोट्स असतील तर त्या मागून घ्या. ओके, इंग्लिश आणि मराठीसाठी तुम्ही इतर कोणत्याही अकॅडमीचे नोट्स वगैरे वापरत असतील तर ते, पण फक्त हे पॉईंट्स कव्हर झाले पाहिजे. आता एक लक्षात घ्या, समानार्थी विरुद्धार्थी जे तुम्ही बुकमध्ये वाचलात तेच एक्झाममध्ये राहतील असं नाही, परंतु व्याकरण असेल किंवा समानार्थी विरुद्धार्थी किंवा वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, याची प्रॅक्टिस मात्र करून ठेवा. ओके, नेक्स्ट इथे जो काही पार्ट दिसतोय जीके किंवा आपण म्हणू शकतो जनरल स्टडीजचा पार्ट आहे. करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी अँड एन्व्हायरमेंट हा जो काही फक्त सब्जेक्टचे नावं देऊन ठेवले, त्यांनी काय विचारतील हे सांगितलं नाही. म्हणून करंट अफेअर्स आणि मोस्टली इकॉनॉमिक्सवरती जास्त करून भर राहतो आपल्या एक्झाम्समध्ये. टेक्निकल एक्झाम्स किंवा ज्या नॉन टेक्निकलचा पार्ट जो राहतो त्यामध्ये करंट अफेअर्स आणि इकॉनॉमिक्सवर जास्त फोकस राहतो. मग आता GS साठी तुम्ही काही व्हिडिओ असतील यूट्यूबवरती तर ते पाहू शकता करंट अफेअर्ससाठी वगैरे. करंट अफेअर्स आत्तापासून सुरू करून ठेवा अभ्यासाला, कारण एक्झाम आता कधी होईल सांगता येत नाही, परंतु अभ्यास करत राहा. करंट अफेअर्सचे डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओज असतील तर ते पाहत राहा. इकॉनॉमिक्स, पॉलिटी ह्यावरती क्वेश्चन्स राहू शकतात. हिस्ट्री, जॉग्राफीवरती क्वेश्चन आला तरी भरपूर मोठं आहे, ते वास्ट सिलेबस आहे, त्यावरती काय करायचं हे फिक्स नाही राहणार. ठीक आहे, क्वेश्चन काय येईल ते सांगता येत नाही. यासाठी तुम्ही जनरल स्टडीजसाठी तुम्ही पोलीस भरतीसाठी जो असणारा तात्याचा जो ठोकळा असतो आहे ना, तो तुम्ही वापरू शकता. ओके, जनरल स्टडीजचा त्यामध्ये जो पार्ट आहे मराठी व्याकरण दिलेलं राहील आणि नॉन टेक्निकचा पार्ट असेल. करंट अफेअर्स नाही राहणार त्यामध्ये जास्त करून, जे आपल्या कामाचं राहणार नाही. बाकी लॉजिकल ॲबिलिटी जो आहे, रिझनिंग, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंगचे क्वेश्चन्स राहतात. रिझनिंगमध्ये जसं की सिटिंग अरेंजमेंट आहे, अल्फा न्यूमेरिक सिरीज आहे, डायरेक्शन, ब्लड रिलेशन यावरती क्वेश्चन येतात. कोडिंग डिकोडिंगवरती क्वेश्चन येतात. IBPS लेवलचं रिझनिंग नाही राहत आपल्याला. ओके, आपल्याला अगदी इझी लेवल क्वेश्चन, कारण 90 मिनिटात 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे, 1.5 तासात 100 प्रश्न सोडवायचे, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला ॲक्युरेसी पण पाहिजे, मग त्यासाठी ट्रिक्स माहीत पाहिजे असतात, है ना. अगदी सोपे प्रश्न असतात, हे ट्रिक्सने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड. ओके, तर यूट्यूबवर याचे व्हिडिओज असतील किंवा काही व्हिडिओ लेक्चर्स असतील, ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स एखाद्या अकॅडमीचे, ते तुम्ही पहा रिझनिंग ॲप्टिट्यूडचे, यासाठी मी रिकमेंड करेल तुम्हाला. नेक्स्ट लास्टचा जो काही पार्ट आहे इथं सिव्हिल इंजिनिअरिंगचा टेक्निकल सेक्शन. आता हा जो काही टेक्निकल सेक्शन आहे याचे फक्त तुम्हाला सब्जेक्टचे नावं देऊन ठेवलेत, डिटेल्ड सिलेबस तर दिलेलं नाही. तुम्ही डिप्लोमाला जे बुक यूज करतायत किंवा एनी अकॅडमीचे तुम्ही नोट्स यूज करतायत, रेफरन्स बुक असेल, त्याच्यामधून तुम्ही काय करा, याचा सिलेबस व्यवस्थित सगळा समजून घ्या. आता सिलेबस माहीत झालं आहे, समजून घ्या. जसं आपल्याकडे इथे हायवेचा सिलेबस आहे, हायवे इंजिनिअरिंगचा हा सिलेबस आहे, हे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये, है ना. आता काय करायचं, पहिले जर तुम्ही अभ्यासाला घेतला तर तुम्हाला हे माहीतच नाही राहत की नेमकं याच्यात काय महत्त्वाचं आहे, काय वाचायचं आहे आणि काय स्किप करायचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण पूर्ण स्टार्ट टू एंड सगळं वाचत गेलात तर सगळे सब्जेक्ट्स कव्हर होत नाही किंवा सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही. म्हणून काय करा, सब्जेक्ट घेतला हायवे इंजिनिअरिंग समजून घ्या अभ्यासासाठी. तर प्रिव्हियस इयर जेईचे जे क्वेश्चन पेपर आहेत 2013-14 पासून जे महाराष्ट्रामध्ये जे जेईचे क्वेश्चन पेपर्स असतील 2019 पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर्स घ्या आणि त्यामध्ये हायवे इंजिनिअरिंगवरती काय काय क्वेश्चन्स विचारलेत ते बघा आणि ते नोट्समध्ये हायलाईट करून ठेवा. जसं की रोड प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटवरती जयकर कमिटी रिकमेंडेशन्सवरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले, त्याला स्टार करून ठेवायचं. किंवा रोड प्लॅन्स आहेत, है ना, नागपूर रोड प्लॅन, लखनौ रोड प्लॅन्स आणि बॉम्बे रोड प्लॅन, याचे इयर्स विचारले गेले आहेत किंवा स्टार आणि ग्रिड पॅटर्न आहे त्यामध्ये, तर तो विचारले गेलेला आहे. तर हे महत्त्वाचे आहे ना, इम्पॉर्टंट टॉपिक्स, तर ते याच्यातले तुम्हाला समजून जातील की काय विचारले जातात.
जॉमेट्रिक डिझाईनमध्ये क्रॉस सेक्शन एलिमेंट्स आहेत, भरपूर महत्त्वाचे व्हॅल्यूज आहेत त्याच्या आहेत ना. सिंगल लेन पेवमेंटची विड्थ किती, डबल मल्टीलेनची किती, किंवा त्या ठिकाणी इंटरमिडिएट कॅरेज वे आहे त्याची किती, किंवा केंबर आहे तर केंबरचं पर्पज काय आहे, असे भरपूर सारे त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एलिमेंट्सवरचे क्वेश्चन्स असतील. काही फॉर्म्युलाज आहेत, न्यूमरिकल्स विचारतात, स्टॉपिंग साईड डिस्टन्स, इंटरमिडिएट साईड डिस्टन्स आणि ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्सचा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. न्यूमरिकल ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्सवर येणं इम्पॉसिबल आहे, खूप मोठा होऊन जातो फॉर्म्युला. ओके, त्यानंतर हायवे मटेरियल अँड टेस्टिंग, पेवमेंट मटेरियल्स आहेत, डिफरंट पेवमेंट मटेरियल आहे, त्यासाठी असणाऱ्या टेस्ट आहेत जसं की फ्लॅश अँड फायर पॉईंट टेस्ट. तर ते डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट कोणत्या आहेत, कोणत्या मटेरियलसाठी कोणती टेस्ट आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, याचा एक चार्ट बनवून ठेवा. सिमिलरली ट्रॅफिक इंजिनिअरिंगमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ साईन्स अँड सिम्बॉल्स असतात, तर ते माहीत करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हे सगळं समजेल ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस इयर पेपरचं अनालिसिस करणार, तेव्हा तुमच्या नोट्समध्ये काय महत्त्वाचं आहे ते तुम्हाला कळेल आणि ते हायलाईट करून ठेवायचं. जेईच्या पेपरमध्ये जे जे आलेलं आहे ते तुमच्या नोट्समध्ये हायलाईट करा. ओके, आता मुलांचा एक प्रश्न राहतो की सर मग नोट्स कोणते वापरायचे, काही जणांना नोट्स कुठून वापरायच्या किंवा कोणते बेस्ट नोट्स आहेत हा एक प्रश्न असेल. बघा मित्रांनो, प्रिव्हियस इयर पेपरचं तुम्ही अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं. आता नोट्स काय असायला हवे, तर एक तर अल्टिमेट सोर्स जो नोट्स आहे तो तर हाच आहे की रेफरन्स बुक. ओके, रेफरन्स बुक मधूनच सगळे नोट्स तयार झालेले आहेत है ना. स्टँडर्ड रेफरन्स बुक असतील प्रत्येक सब्जेक्टसाठी, जसं हायवे इंजिनिअरिंगचंच उदाहरण दिलं मी तर जस्ट आणि खन्ना, सर्वेइंगसाठी एस के दुग्गल असेल किंवा BC पुनम्याचं बुक असेल, हे स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत है ना. तर आता ही स्टँडर्ड रेफरन्स बुकमधून तुम्ही नोट्स काढत बसणार तर भरपूर टाइम जाईल है ना, एवढा टाइम आपल्याकडे नाही आहे. आणि कॉम्पिटेटिव्हसाठी रेफरन्स बुक यूज करत बसणार तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम निघणं इम्पॉसिबल आहे, कारण प्रत्येक सब्जेक्टचं रेफरन्स बुकमधून नोट्स काढण्यासाठी जो वेळ लागतो तो भरपूर जास्त राहील. ओके, तर मी एक रिकमेंड करू शकतो तुम्हाला, जसं की बघा हे जे रेफरन्स बुक आहे यामधून बऱ्याच अकॅडमीजने सगळ्यांनी किंवा हँडरिटन नोट्स काढलेले असतात, काही अकॅडमीजने प्रिंटेड बुकलेट्स बनवलेले असतात. तर ते प्रिंटेड बुकलेट्स किंवा हँडरिटन नोट्स यूज करा. माझं तर एक रिकमेंडेशन आहे तुम्हाला की जे जेईच्या हँडरिटन नोट्स असेल, क्लासरूम नोट्स, त्याचे जेरॉक्स तुम्हाला इग्नाइट अकॅडमी आहे, समजा की इग्नाइट अकॅडमीचे जेईचे जे काही ऑफलाईन बॅचेस झाल्या 2019चे, मार्केटमध्ये तुम्हाला त्याचे ठिकाणी जेरॉक्स मिळून जातील नोट्सच्या, किंवा काही मुलांकडे असतील तर ते नोट्स तुम्ही यूज करा, जेरॉक्स काढा किंवा PDF मागवा आणि ते वाचा. कारण ते स्पेशली जेईसाठी, जेई एक्झाम ओरिएंटेड त्या नोट्स आहेत ते तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिशियल आहे ना. जसं की रेफरन्स बुकमधून प्रिंटेड बुकलेट्स बनवलेत, IAS आणि गेटसाठी मेडइझीने बनवलेत, मेडइझी अकॅडमी आहे IAS गेटसाठी, किंवा एस अकॅडमीचे प्रिंटेड बुकलेट्स असतात. तर हे IAS आणि गेटसाठी सुटेबल आहे. पण जेईसाठी काय, कारण याच्यामधून काय वाचायचं आणि काय स्किप करायचं हे समजत नाही. त्यामुळे जे स्पेसिफिकली जेईसाठी जे काही हँडरिटन नोट्स आहेत ते तुम्ही यूज करा है ना. कोचिंग अकॅडमीजने जे जेईचे नोट्स दिलेले आहेत, कारण या रेफरन्स बुक किंवा या प्रिंटेड बुकलेट्समधूनच जेईसाठी नोट्स तयार केलेले असतात. ओके, तर ह्या नोट्स तुम्ही यूज करा, हे तुमचा टाइम सेव्ह करतील. एक्झामसाठी बेस्ट आहे की तुम्ही जेईसाठी जे असणारे हँडरिटन नोट्स आहेत ते यूज केले पाहिजे. ओके, एक सेकंड झालं. नेक्स्ट, MCQ प्रॅक्टिससाठी बुक कोणते यूज करायचे. बघा मित्रांनो, MCQ प्रॅक्टिससाठी मार्केटमध्ये भरपूर सारे बुक आहे, जसं की कुर्मी गुप्ता पासून आधी कुर्मी गुप्ता यूज केलं जायचं, आता गुप्ता अँड गुप्ता आहे, बावीकट्टी आहे, बरेचसे बुक आहेत ऑब्जेक्टिव्हचे मार्केटमध्ये, किंवा काही टेस्ट सिरीज असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे मटेरियल जे MCQ साठी ते भरपूर सारं आहे. परंतु मी एक जस्ट तुम्हाला रिकमेंड करेल की MCQ साठी तुम्ही जे प्रिव्हियस इयर पेपर विथ डिटेल्ड सोल्युशन्स असतील ना ते तुम्ही त्या ठिकाणी MCQ साठी घ्या. जसं की जेईसाठी मी म्हटलं आधीच तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर बघून नोट्समध्ये हायलाईट करणं गरजेचं आहे. तर तसंच MCQ साठी MPSC मेन्सचे जे प्रिव्हियस इयर पेपर विथ डिटेल्ड सोल्युशनचं बुक असेल, बऱ्याचशा अकॅडमीचं मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही यूज करा. किंवा SSC जेईचं IAS मास्टर पब्लिकेशनचं बुक तुम्ही यूज करा, बेस्ट आहे ते, कारण क्वेश्चन खाली 4 ऑप्शन विथ डिटेल्ड सोल्युशन SSC जेईचं दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे बुक तुम्ही यूज करू शकता, IAS मास्टर पब्लिकेशन. ठीक आहे, IAS मास्टर पब्लिकेशनचं तुम्ही बुक यूज करा, बेस्ट बुक आहे तुम्हाला MCQ साठी. ठीक आहे, तर काय होईल याने, हे टॉपिक वाईज तुम्हाला, जसं की तुम्ही मी तुम्हाला इथे उदाहरण देतो, जसं की तुम्ही समजून घ्या वॉटर डिमांड, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग मधला वॉटर डिमांड हा चॅप्टर त्या ठिकाणी रीड केलेला आहे, नोट्समध्ये हायलाइटेड पॉईंट सगळे वाचले, सगळं वाचून झालेलं आहे. मग आता काय करायचं, SSC जेई किंवा MPSC मेन्सचे जे क्वेश्चन आहेत वॉटर डिमांडवरचे ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, त्यानंतर समजून घ्या तुम्ही क्वालिटी ऑफ वॉटर हा युनिट वाचून झाला आहे तुमचा. क्वालिटी ऑफ वॉटर
एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमधला जर तुम्ही रीड केला तर त्यावरचे SSC आणि MPSCचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. असं जर तुम्ही अभ्यास केला ना तर काय होत असतं, कारण हे बुक का बरं रिकमेंड करतोय बघा, याचं रिझन सांगतो. ज्या वेळेस तुम्ही हा टॉपिक रीड केलाय आणि याच्या साईडला ज्यावेळेस तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तुम्हाला समजून घ्या असं विचारलंय की कलर डिटर्मिनेशन करण्यासाठी बर्गे स्केल वापरतो, असं जर तुम्हाला या प्रिव्हियस इयर पेपरमध्ये समजलं तर ते तुमच्या लक्षात राहतं की SSC JEEच्या 2013 सालच्या क्वेश्चन पेपरमध्ये यांनी विचारलंय की जसं यांनी दिलेलं आहे की कलर डिटर्मिनेशनसाठी, वॉटरचं कलर डिटर्मिनेशन करण्यासाठी बर्गे स्केल सुद्धा वापरतात. हे जर तुम्हाला एक नवीन गोष्ट माहीत झाली, किंवा पेवमेंटचा अनइव्हननेस फाइंड आउट करण्यासाठी बम्प इंटिग्रेटर आहे किंवा त्या ठिकाणी टोपोमीटर सुद्धा आहे, असं हे भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन्स नवीन नवीन तुम्हाला लक्षात राहतील की हे ह्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत. MCQ पाहिल्यानंतर तो क्लिक होतो की ह्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. बाकीचे जे बुक्स आहेत त्यामध्ये असं लिहिलेलं नाही राहत की ह्या 2013 साली आला आहे किंवा 2017 साली आलेला आहे, असं काही क्वेश्चनचं त्या साईडला मार्किंग केलेलं नाही राहत. म्हणून ते मी सांगतो की ते क्लिक नाही होणार. परंतु प्रिव्हियस इयर पेपरचे बुकलेटमधून जर तुम्ही MCQ पाहिले ना तर तुम्हाला नक्की क्लिक होतो की ह्या टॉपिकवर प्रिव्हियसली ह्या वर्षी क्वेश्चन विचारलेला आहे, प्रिव्हियस विचारलेला आहे, तर तुम्ही लगेच एक्झाममध्ये तो सॉल्व्ह करता, लगेच तो ऑप्शन सिलेक्ट करता. बेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी मेमोरायझेशन होऊ शकतं प्रिव्हियस इयर बुकमधून. आणि त्या टॉपिक जो टॉपिक जसं की सिमेंट आहे, सिमेंटवरती प्रिव्हियसली जर सगळे क्वेश्चन्स तुम्ही MPSCचे SSC JEEचे किंवा स्टेट JEEचे करून ठेवले तर नवीन क्वेश्चन तुम्हाला सहसा बघायला मिळणारच नाही. कारण पेपर सेटरच्या मानसिकतेने जे क्वेश्चन्स तयार व्हायला पाहिजे ते प्रिव्हियसली बऱ्याच वेळेस विचारले गेलेले असतात. जसं की विचारून काय विचारणार, सिमेंटमध्ये इन्ग्रेडियंट्स काय, लाईम, सिलिका, ॲल्युमिना, मग त्याचे पर्सेंटेज काय आहे, किंवा त्याचे बोगीज कंपाऊंड्स कोणते कोणते, ट्राय कॅल्शियम सिलिकेट, डाय कॅल्शियम सिलिकेट, मग त्यापैकी अलाइट कशाला म्हणतात, बिलाइट कशाला म्हणतात, किंवा फिलाइट कशाला म्हणतात बोगीज कंपाऊंडमध्ये, ते विचारलं जातं. किंवा डिफरंट टाइप्स ऑफ सिमेंट आहे त्याचं इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम विचारलं गेलेलं आहे. तर प्रिव्हियसली जर हे क्वेश्चन्स विचारलेले जर तुम्ही करून ठेवले तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी काय होतो की क्वेश्चन्स जे सॉल्व्ह केलेले आहेत ते जर पाहून घेतले तर ते लक्षात राहतात. ओके, तर MPSC JEE SSC JEE हे जर क्वेश्चन सॉल्व्ह केले MCQ प्रॅक्टिस बुकमधून तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ॲट लास्ट मी इथे जो काही सांगितलं तसं रिव्हिजन, ठीक आहे. तर आता रिव्हिजनसाठी एक बेस्ट स्ट्रॅटेजी अशी आहे मित्रांनो की तुम्ही एकतर 2-3 सब्जेक्ट तयार करा, तुमचे प्रिपेअर करून ठेवा, त्याचे वेगवेगळे शॉर्ट नोट्स तयार करा. शॉर्ट नोट्स तयार करण्यासाठी काय करायला पाहिजे बघा, तुम्हाला इथं सांगतो. शॉर्ट नोट्स काढण्यासाठी तुम्ही काय करायचं, फॉर्म्युलाजची लिस्ट तयार करा. ओके, जसं की तुम्ही सर्वेइंगमध्ये काय फॉर्म्युलाज आहेत ते सगळे त्या ठिकाणी लिस्ट आउट करा. जिओटेकमध्ये प्रॉपर्टीज ऑफ सॉईल या चॅप्टरवरती भरपूर सारे फॉर्म्युलाज बनतील, त्या फॉर्म्युलाची लिस्ट तयार करा. फॉर्म्युलाज झाले त्यानंतर टेक्निकल टर्म्स असतील. ओके, टेक्निकल टर्म्स कोणते कोणते आहेत ते पहा. त्यानंतर काही व्हॅल्यूज असतील. ओके, ते व्हॅल्यूज नोट डाऊन करा. जसं की आत्ताच मी म्हटलं क्वालिटी ऑफ वॉटर, मग फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटरच्या व्हॅल्यूज ते करून ठेवा. कोडल प्रोव्हिजन्स असतात RCC स्टीलमध्ये जे कोडल प्रोव्हिजन्स आहेत ते करून ठेवायचे. लिस्ट असे शॉर्ट नोट्स असायला पाहिजे. कन्सेप्ट जर एखादी असेल तर फक्त एखादी महत्त्वाची कन्सेप्ट असल्यावर त्याचं ब्रीफ डिस्क्रिप्शन तुमच्या भाषेमध्ये लिहून ठेवा किंवा मराठीमध्ये. कारण काय होतं, बऱ्याच वेळेस अभ्यास तर खूप केला आहे पण ते पेपरमध्ये ते आठवतच नाही. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्ही जे काही शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत ते तुम्हाला लक्षात राहतात. काय करतात काही जण, नोट्स काढायला घेतलं की पूर्ण जे बुक जसेच्या तसं नोट्स काढायला घेतात. तशा नोट्स नाही काढायच्या मित्रांनो. हे अशा फॉर्मॅटमध्ये तुमच्या नोट्स असायला हवे. कन्सेप्ट असेल ओन्ली 10-20% कन्सेप्ट महत्त्वाचे असतात, सगळ्याच्या सगळ्या नाही. आणि त्या कन्सेप्ट जे आहे ते शॉर्ट आणि स्वीट तुमच्या हँडरायटिंगमध्ये तुमच्या भाषेमध्ये ते लिहिण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित अशा प्रकारे शॉर्ट नोट्स तयार केले तर तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो. ठीक आहे, ओके. किंवा काही जण आता रिव्हिजनबद्दल बोलायचं झालं तर रिव्हिजन करण्यासाठी मी म्हटलं की 2-3 सब्जेक्ट नोट्स जे आहेत ते वाचले, शॉर्ट नोट्स तुमचे रीड केले की काय करायचं, 2-3 सब्जेक्टच्या ज्या काही सब्जेक्ट वाईज टेस्ट असतात किंवा वेगवेगळ्या इंटरनेटवर गुगलवरती तुम्ही वेबसाईट सर्च करा, indiabix.com किंवा examveda.com, sanfoundry.com, अशा ज्या काही वेबसाईट्स आहेत यावर भरपूर साऱ्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा. 2-3 सब्जेक्ट जे प्रिपेअर केले त्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत का, तुम्हाला ते रिवाईज होईल है ना. 2-3 सब्जेक्ट प्रिपेअर झाले की ते रिवाईज होतील. किंवा 2-3 सब्जेक्ट तुम्ही रीड करून झाले, 4था सब्जेक्ट घेण्याआधी मागचे 3 सब्जेक्ट व्यवस्थित 1-2 दिवस देऊन रिव्हिजन करा आणि मग पुढचे सब्जेक्ट घ्या. काही सब्जेक्ट्स काही मुलं जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने रिव्हिजन करतात. जसं की पूर्ण सिलेबस झाला, एक्झाम आली की मग रिव्हिजनला घेतात, मग ते एक्झामच्या वेळेस आठवतच नाही.
अशा प्रकारे अशा प्रकारे अभ्यास करायचा नाही. ठीक आहे, ते चुकीची पद्धत आहे. काय करायचं, 2-3 सब्जेक्ट झालं की लगेच ते रिवाईज करायचे, पुन्हा नेक्स्ट 2-3 सब्जेक्ट घ्यायचे, ते रिवाईज करायचे आणि मग पुढचे सब्जेक्ट घ्यायचे. ओके. नॉन टेक्निकलला तुम्ही जसं तुम्हाला सुटेबल होईल डेली प्रॅक्टिससाठी 1-2 तास द्या. क्वेश्चन प्रॅक्टिससाठी डेली तुम्ही त्याला प्रॅक्टिससाठी वेळ द्या. किंवा तुम्हाला नाही जमत आहे, डेली पॉसिबल होत नाही, टेक्निकलसोबत नॉन टेक पॉसिबल होत नाही आहे, तर एक तुम्ही शनिवार रविवार किंवा असं विकेंडचे डेज तुम्ही स्पेसिफिकली नॉन टेकसाठी द्या. पण ते असं एकदम पूर्ण टेक्निकल झालं आणि मग नॉन टेक केलं तर एक्झाम येऊन गेली तर मग ते फायदेशीर राहणार नाही. कारण टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल करणार तरच तुम्हाला सक्सेस मिळणार, हे लक्षात ठेवा. कारण टेक्निकल जे आहे ते फक्त 120 मार्क्सला आहे, नॉन टेक्निकल हे 80 मार्क्सला आहे. ठीक आहे, तर टेक्निकल सोबत नॉन टेक्निकल करणार तरच तुम्हाला 200 पैकी काहीतरी मार्क्स मिळतील. एक साधारणतः टार्गेट ठेवा की तुम्हाला 170-180 ना टॉप स्कोअर मिळेल आहे ना. अशा दरम्यान जर तुमचा स्कोअर आला तर सिलेक्शन तर तुमचं फिक्स आहे. एकदम कट ऑफला टार्गेट ठेवू नका. काही जण विचारतं सर कट ऑफ किती लागेल, एक्झामच्या आधी कट ऑफ सांगणं डिफिकल्ट आहे मित्रांनो. जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करण्याचा टार्गेट ठेवा, एम ठेवा, जास्तीत जास्त स्कोअर होणार आहे. ओके. एक आहे की बऱ्याच मुलांना असं वाटतं मध्ये मध्ये की नाही एक्झाम होत नाही आहे, जॉब करायला पाहिजे का. बघा मित्रांनो, तुम्ही ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जेवढा वेळ दिला आहे तुम्हाला तितकाच वेळ पुन्हा त्या ठिकाणी जेही तुम्ही जॉब करायला जाणार त्यामध्ये तुम्हाला एक चांगला स्किल येण्यासाठी किंवा चांगलं नॉलेज येण्यासाठी द्यावे लागतील. तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही त्याच्या चांगल्या प्रकारे ते नॉलेज गेन करू शकता किंवा चांगलं सॅलरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळवू शकता. आता एवढा वेळ दिला आहे, सध्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन जॉब करण्याची सिच्युएशन नाही आहे. थोडा दिवस थांबा, जेईच्या एक्झामचा अभ्यास करा, जेईच्या एक्झाममध्येच पोस्ट काढा. जेईच्या एक्झाममध्ये सक्सेस मिळालं तर तुमची पूर्ण लाईफ वेल सेट होणार आहेच. ओके. तर ही एक संधी आहे चांगली. ओके, स्टडी करा. काही वाटलंच तर इग्नाईट अकॅडमीला तुम्ही संपर्क साधू शकता. चालेल. थँक्यू.